स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये के स्कीमनुसार जो आपला फर्स्ट इयर आहे, फर्स्ट इयरचं आपण सेकंड सेमचं आज पूर्णपणे मार्क डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत। फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर के स्कीमनुसार आपण पूर्णपणे कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत आणि कोणत्या सब्जेक्ट्सला किती मार्क्स आहेत आपण ते पूर्णपणे आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने टेबल हा तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये तयार करायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिरियल नंबर लिहायचे आहेत, त्याच्यानंतर कोर्स टायटल म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे सब्जेक्टचे नेम असणार। कोणकोणते सब्जेक्ट्स तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत ते पूर्ण सब्जेक्ट्स आणि त्याचबरोबर कोणत्या सब्जेक्ट्सला किती मार्क्स आहेत ते आपण पूर्णपणे ते डिस्कस करणार आहोत। तर सब्जेक्ट्स तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे टोटल तुम्हाला 7 विषय आहेत। सेकंड सेमिस्टरला किती विषय आहेत? 7। त्याच्यात पहिला विषय बघा अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यानंतर अप्लाइड सायन्स जसं त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री जसं फर्स्ट सेमिस्टरला होतं त्याच पद्धतीने सेकंड सेमिस्टरला सुद्धा आहे। आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर सर्वेइंग हा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत मित्रांनो। हे 3 टॉपिक्स सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डच्या रिलेटेड्स आहेत। त्याच्यानंतर बघा प्रोफेशनल कम्युनिकेशन आहे आणि सोशल अँड लाईफ स्किल्स। तर अशा पद्धतीने टोटल 7 सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे। आणि या 7 सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला सेकंड सेमिस्टरला पूर्णपणे करायचा आहे मित्रांनो। तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो पेपर ड्युरेशन फायनल जी काय एक्झाम असते बोर्डची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अप्लाइड मॅथमॅटिक्सला 3 तास असणार आहेत, अप्लाइड सायन्सला त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती MCQ असणार आहेत 1.5 तासांचा टाईम असणार आहे तुम्हाला, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला तुम्हाला 3 तासाचा टाईम असणार आहे, बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा तुम्हाला 3 तासच टाईम असणार आहे आणि सर्वेइंगसाठी तुम्हाला 3 तास। अशा पद्धतीनं तुम्हाला फक्त फायनल एक्झाममध्ये तुम्हाला फक्त 5च विषयाची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, बाकीचे हे 2 विषय मित्रांनो इंटरनलच आहेत, ठीक आहे। तर आपण सगळ्यात फर्स्ट आपण सब्जेक्ट जो आहे तो डिस्कस करूयात अप्लाइड मॅथमॅटिक्स। पेपरचा टायमिंग आहे 3 तास। त्याच्यामध्ये थेरीमध्ये बघा FA SA, आता फर्स्ट सेमिस्टरला मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे FA म्हणजे काय SA म्हणजे काय, ठीक आहे। तर FA मध्ये 30 मार्क आहेत, हे 30 मार्क तुमच्या युनिट टेस्टला असणार आहेत मित्रांनो, ठीक आहे। आणि SA थेरी पेपर असणार आहे तुमचा 70 मार्कांचा आणि अशा पद्धतीने हे दोन्ही मिळून 100 पैकी तुम्हाला 40 गुण हे मिळालेच पाहिजे, तेव्हा तुम्ही अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये पास होता मित्रांनो, ठीक आहे। फर्स्ट सेमिस्टरला अप्लाइड मॅथ्सला SLA होतं, आता इथे काही नाही आहे, टोटल फक्त 100 मार्काचंच वेटेज आहे अप्लाइड मॅथमॅटिक्ससाठी। त्याच्यानंतर अप्लाइड सायन्ससाठी तुम्ही बघू शकता 1.5 तासाचा टायमिंग आहे, 30 मार्क हे तुमच्या युनिट टेस्टला असणार आहेत आणि 70 मार्कांचं तुम्हाला फायनलला एक्झाम असणार आहे आणि असे मिळून टोटल 100 पैकी तुम्हाला 40 गुण हे मिळालाच पाहिजेत। त्याचबरोबर प्रॅक्टिकलसुद्धा आहे मित्रांनो, 25 मार्क फिजिक्ससाठी, 25 मार्क केमिस्ट्रीसाठी आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकलमध्ये SA सुद्धा आहे 25-25, असे मिळून टोटल हा विषय जो आहे अप्लाइड सायन्स हा तुम्हाला 200 मार्कांसाठी फायनल एक्झाम म्हणजेच पूर्ण सेमिस्टरमध्ये तुम्हाला हा विषय 200 मार्कांसाठी असणार आहे। नेक्स्ट बघा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्ससाठी तुम्हाला 3 तासाचा टायमिंग असणार आहे फायनल एक्झाममध्ये, 70 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे आणि 30 मार्क जे आहे ते तुम्हाला इंटरनल असणार आहेत। हे 30 मार्क तुम्हाला युनिट टेस्टच्या वरती डिपेंड राहतील तुमचे, असे मिळून टोटल तुमचा 100 मार्कांचा पेपर झाला होईल आणि 100 पैकी तुम्हाला मिनिमम 40 मार्क हे भेटलेच पाहिजेत। त्याचबरोबर मित्रांनो या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला तुम्हाला प्रॅक्टिकलवरती FA आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 25 मार्काचा आहे, त्याच्यापैकी तुम्हाला 10 हे भेटलीच पाहिजेत आणि सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला 25 मार्क आहेत, त्याच्यापैकी पण तुम्हाला 10 मार्क हे भेटलेच पाहिजेत। तर अशा पद्धतीने हा टोटल 150 मार्कांचा सब्जेक्ट आहे पूर्ण सेमिस्टरमध्ये, त्यामुळे प्रॉपर स्टडी करा मित्रांनो, ठीक आहे। अप्लाइड मेकॅनिक्स आणि याच्यावरतीच तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगचे खूप बेसिक कन्सेप्ट या डिपेंड आहेत मित्रांनो। नेक्स्ट बघा बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन। तुम्हाला आता सध्या तुम्ही फर्स्ट इयरमध्ये सेकंड सेमिस्टरला आहात, तर सिव्हिलच्या रिलेटेड जे काही बिल्डिंगचं मटेरियल आहे, कन्स्ट्रक्शनचं जे काय वेगवेगळ्या टर्म्स नॉर्म्स आहेत ते तुम्हाला पूर्णपणे बेसिक माहिती मित्रांनो तुम्हाला या सब्जेक्टमधून भेटणार आहेत आणि या सर्व अप्लाइड मेकॅनिक्स असेल, बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन असेल किंवा सर्वेइंग असेल, याच्यावरती तुम्हाला या चॅनलवरती पूर्णपणे अकॉर्डिंग टू सिलेबस तुम्हाला व्हिडिओ हे
तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी तुम्हाला चॅनलला जॉईन करावं लागेल मित्रांनो. तर बिल्डिंग मटेरियल हा सुद्धा तुम्हाला 3 तासच टायमिंग असणार आहे फायनल एक्झाममध्ये आणि 30 मार्क हे तुम्हाला इंटरनल युनिट टेस्टला असणार आहेत आणि 70 मार्कांचा हे फायनल एक्झाम असणार आहे. अशा मिळून टोटल 70 आणि 30 100पैकी तुम्हाला 40 मार्क हे भेटलेच पाहिजेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये FAसाठी सुद्धा याला 25 मार्क आहेत आणि सेल्फ लर्निंग असेसमेंटला सुद्धा 25 मार्क आहेत. तर असं मिळून टोटल हा सुद्धा सब्जेक्ट 150 मार्कांचा आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट बघा सर्वे, खूपच इम्पॉर्टंट आहे. सर्वेवरूनच तुम्हाला लेवल कशा घ्यायच्यात, वेगवेगळ्या फील्डचा सर्वे कसा करायचा, कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात याचं तुम्हाला पूर्णपणे नॉलेज, बेसिक नॉलेज येऊन जाईल. याच्यावरती सुद्धा मित्रांनो फायनल एक्झाम आहे. थेरी पेपर आहे 3 तासांचा टाईम आहे तुम्हाला त्याच्यासाठी आणि 70 मार्कांचा तुमचा पेपर आहे आणि हे 30 मार्क तुम्हाला इंटरनल युनिट टेस्टला असणार आहेत. असं मिळून टोटल 100पैकी 40 हे भेटलेच पाहिजेत. त्याचबरोबर सर्वेइंगला प्रॅक्टिकलसुद्धा आहे. प्रॅक्टिकलमध्ये FAला 25 मार्क आहेत आणि SAला 50 मार्क आहेत. याच्यापैकी तुम्हाला 20 मार्क ते भेटलेच पाहिजेत. ठीक आहे, हे आपण FA SA ऑलरेडी आपण डिस्कस केलेलंच आहेत फर्स्ट सेमिस्टरमध्ये. नेक्स्ट बघा सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये सुद्धा 25 मार्क आहेत सर्वेइंगला. अशामुळे वेटेज जे आहे ते जास्त आहे ॲज कम्पेअर टू बेसिक सायन्स. जसं अप्लाइड सायन्सला वेटेज आहे 200 मार्कांचं, तसंच सर्वेइंगला सुद्धा 200 मार्कांचं तुम्हाला पूर्ण सेमिस्टरमध्ये वेटेज आहे त्याचं. त्यामुळे सर्वेइंगचा सुद्धा स्टडी हा प्रॉपर करा मित्रांनो आणि या 70पैकी तुम्हाला मॅक्झिमम मार्क भेटले पाहिजेत मित्रांनो. याचा प्रयत्न करा, अदरवाईज पास कोणीही होतं, पास होण्याला काही महत्त्व नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, जास्त मार्क भेटले पाहिजेत आणि मार्कापेक्षाही जास्त महत्त्वाचं जे आहे ते बेसिक कन्सेप्ट, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं पाहिजे मित्रांनो. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जातात तेव्हा तुमच्या फक्त कन्सेप्ट बघितल्या जातात की तुम्हाला किती नॉलेज आहे प्रॅक्टिकली, तुम्हाला मग मार्क किती असू द्यात, पण जे काही तुमच्या बेसिक कन्सेप्ट आहेत, जे ज्ञान तुम्ही फील्डवरती वापरणार आहात ते पाहिलं जातं. त्याच्यामुळे बेसिक कन्सेप्ट या व्यवस्थित करा मित्रांनो. याच्यानंतर प्रोफेशनल कम्युनिकेशनसाठी तुम्हाला पूर्णपणे इंटरनलच मार्क आहेत. प्रॅक्टिकलमध्ये FAसाठी 25 आहेत, SAसाठी सुद्धा 25 आहेत. ठीक आहे, असं म्हणून टोटल 50 मार्कांचं वेटेज आहे. आणि त्याच्यानंतर सोशल अँड लाईफ स्किल त्याच्यासाठी तुम्हाला सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये 50 मार्क आहेत. याच्यापैकी तुम्हाला 20 मार्क हे भेटले पाहिजेत. तर अशा पद्धतीने हे सुद्धा सब्जेक्ट तुम्हाला 50 मार्कांसाठी आहे. असं मिळून टोटल मित्रांनो सेमिस्टरचं जे काय मार्क डिस्ट्रीब्युशन आहे ते टोटल 900 मार्कांचं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे मित्रांनो. आणि या 900पैकी तुम्ही मॅक्झिमम मार्क किती मिळवता येतील त्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर आपण प्रत्येक विषयामध्ये कशा पद्धतीनं सिलेबस आहे आणि कोणत्या टॉपिकला किती मार्क आहेत ते आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.